नीलाकुलाभं जगन्निहित पाणिमण्डलं वन्दनाम् तरुण तुलसीमाला कंदरं गञ्जनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरुणेश्वर करुणाकर दया तुमचा अनुग्रह धरून पावन धारण चराचर संपादन ज्ञानंचरिताय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवन्तं श्रीचार्युक्तं नमामि सद्गुरुं शिरसा गुरुं नमो सद्गुरु तुकया दानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो तो विचारा करो निज चरण अहो स्वामी तुकया देवा या न करावा अरे सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतनी निर्सेर संकट तरा दुर्गट भव शिंदू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु जगन्नाथ देवची सुप्रसिद्ध सद्वैराग्याची महाप्रवासना ज्ञानेश कीर्तिकोट आहे यांचा हा 4 चरणाचा अभंग असून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबा यथार्थ विचार करण्याची शिकवण देतात. अभंगाचा प्रतिपाद्य विषय बघण्यापूर्वी थोडासा प्रेहात द्यायचा तो असा की निमित्ताने कार्यक्रम आहे हे सर्वांना ज्ञान जरी असलं ते सांगण्यासाठी तुम्ही मला कमीत कमी 550 किलोमीटर बरोबर आहे बरोबर का वैकुंठवासी कैलासवासी ज्ञानेश्वर तुकाराम निगोड यांच्या 5.5 महिन्यानिमित्त अभव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. साहजिकच महाराज ज्ञानेश्वर भाऊंचा मला आता 5.5 महिने त्यांच्या मुलांनी मला सांगितलं म्हणजे महाराज कीर्तन ठेवायचं तर तुमचंच ठेवायचं म्हणलं का माझं कीर्तन ठेवायचं काय त्याच्या मागचा उद्देश कारण की व्यक्ती गेल्यानंतर ज्या महाराजाची तारीख सापडत त्याची दशमीविधी असो वर्ष श्राद्ध असो 5.5 महिने असो कोणतेही असो पण ते नाही म्हणे महाराज आम्हाला कीर्तन तुमचंच ठेवायचं म्हणजे त्याचं कारण काय आहे कारण त्यांनी मला सांगितलं म्हणजे महाराज आमचे वडील त्या दिवशी वारले त्या दिवशी तुमचं कीर्तन ऐकून आले होते त्या दिवशी वारले बरोबर आहे का आणि त्यांना माझं कीर्तन खूप आवडायचं म्हणून त्यांच्या 5.5 महिन्यानिमित्त खूप गोड नियोजन सर्व त्यांच्या निगोड परिवाराने त्यांच्या मुलांनी केलं मायबा खरं सांगू पुण्यतिथी असेल 5.5 महिने असेल दशके विधी असेल वर्ष श्राद्ध असेल या कार्यक्रमाची या समाजाला का गरज आहे असं सांगू महाराज निश्चित या कार्यक्रमामधून या चांगल्या उपक्रमामधून जे लोक आपल्या मायबापाची सेवा करत आहे निश्चित त्यांना काही ना काहीतरी बोध घडल्याशिवाय नाही जास्त वेळ सेवा नाही करायची आपल्याला तसं कीर्तनाचा वेळ आपला 9 ते 11 होता बरोबर आहे का माझा रस्ता चुकल्यामुळे मी थोडं 15 किलोमीटर दुसरीकडेच गेलो होतो लेट किती जरी सुरू झालं कीर्तन तरी संपर्क टाइम काही ताण घेऊ नका थोड्या वेळात मी अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवणार फक्त थोडं लक्ष द्यायला माझ्याकडे मला तो पहिला तुमच्या मंदिरात आल्यानंतर खूपच सुंदर वाटलं महाराज तुमच्या मंदिराचं नाव बी काय गोकुळ नगरी महाराज एखाद्या चांगल्या पुढाऱ्याचा बंगला सुद्धा एवढा सुंदर नसतो एवढं सुंदर मंदिर बांधले महाराज तुम्ही देवाचीही सेवा तेवढीच करतात आणि आज जेवढं एका कीर्तनासाठी जेवढं आमच्या निगोड परिवाराने जेवढं नियोजन केले महाराज त्यांच्या मुलांनी खरं सांगू एवढा खर्च आमच्या तिकडं माणसं कोणत्या 1 मुलीच्या लग्नाला करतात महाराज किती कोणत्या 1 मुलीच्या लग्नासाठी जेवढा खर्च आमच्या परिसरामध्ये माणसं करतात ना तेवढा खर्च तुम्ही मायबापासाठी करता म्हणून तर पाणी पाऊस आमच्यापेक्षा तुमच्या तिकडं बरं आहे महाराज या सृष्टीचा एक नियम आहे या नीतीचा एक धर्म आहे मायबाप जो व्यक्ती जन्माला त्याला जा नाही बरोबर आहे ते तर ठरलेलंच आहे आया है सो जाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर या फक्त मॉनिटरला थोडा रिपीट येईल बाकी ते जास्त केलं की ते सिटी मध्ये ढला ढला प्रतिमाला सांगतात आया है सो जाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर अरे आज महाराष्ट्रामध्ये हजारो लोक जन्माला येतात नाही हजारो
लोक महाराष्ट्रामध्ये मारतात. मग प्रत्येकाच्या जयंत्यात, प्रत्येकाच्या पुण्यतिथीत, प्रत्येकाचं वर्ष श्राद्ध, प्रत्येकाच्या दशक्रिया साजरे होत महाराज. अरे काही काही समाजामध्ये असेही लोक तुम्हाला पाहायला भेटतात की जिवंतपणे सुद्धा पोरं त्यांना मायबापाला भाकरी घालत नाही महाराज. जिवंतपणे पोरं त्यांना बोलत सुद्धा नाहीये. काही काही मायबापाचं दुर्भाग्य तर एवढं खराब असतं महाराज, त्यांना जिवंतपणे 50 लाखाचा घर असून सुद्धा गाईच्या गोट्यामध्ये झोपावं लागतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दशक्रिया होईल असं सांगता येत नाहीये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 5.5 महिने होईल असंही सांगता येत नाहीये. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये वर्ष श्राद्ध होईल असं सांगता येत नाहीये. एक वाक्य लिहून ठेवा दादा काळजामध्ये. कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले, कोणाच्या 5.5 महिन्याला गेले, कोणाच्या दशक्रियेला गेले तर नुसतं 2-3 भात नका खायचं होतो, घरी भेटतो खायला. तिथं गेल्यानंतर हा विचार कीर्तन करत असताना, कीर्तन ऐकत असताना करा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं पुण्य स्मरण एवढ्याच थाटामाटा साजरं केलं पाहिजे. त्याच्यासाठी आजपासून तयारी करायला जाणं प्रत्येकाला येऊन राहण्यासाठी आला महाराज. एक नाही भूर आले अवतार, एक नाही भूर आले अवतार, तेरे पावन तुमच्या माझ्या हातात नाही होणार बाबा, कसं जायचं हे प्रत्येकाच्या हातात. कबीर महाराज सांगतात, हे बाबा जात असताना एवढं गोड झालंय, एवढं गोड झालं कोणता जिल्हा आहे तुम्हाला? पुणे ना. एवढं चांगलं नका जीवन जगू दादा तुम्ही बसणारी मंडळी की तुमच्यासाठी तुमचा पुणे जिल्हा रडला ना, एवढं चांगलं जगू. पण कमीत कमी आपल्यासाठी आपला खेड तालुका रडला पाहिजे, एवढं चांगलं त्यांची चालू पाहिजे. खेडच तालुका नाही तर आपल्याला नाही तुमच्यासाठी पुणे जिल्हा रडला तरी चालेल, पण कमीत कमी आपला आंबेगाव तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे, एवढं चांगलं नक्की जगलं पाहिजे. जाऊ द्या तालुका आहे खूप मोठा आहे, नका तालुका तुमच्या माझ्यासाठी रडू देऊ, पण कमीत कमी आपली निगोडवाडी, निगोडगाव आपल्यासाठी रडलं पाहिजे, एवढं तर चांगलं जगलं पाहिजे. त्या गावही खूप मोठं आहे, पण कमीत कमी आपले नातेवाईक आपल्यासाठी रडले पाहिजे, एवढं तर चांगलं जगा. नका नातेवाईक रडू दे, पण कमीत कमी घरचे. काही काही माणसाचं दुर्भाग्य असं असतं महाराज की त्यांच्या मरणाची वाट घरचे महाराज सांगतात जीवन जगत असताना कसं जीवन जगा. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसे करनी कर चलो जग रोए हम हंसे. अरे आपण जन्माला येतो त्यावेळेस सगळं जग हसत असतं. मुलगा झालाय, मुलगी झाली, मुलगा झालाय, जिलेबी घ्या, मुलगी झाली, पेढी घ्या. पण महाराज आपण जात असताना गावाच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे, तर आपण हसत गेलो पाहिजे. 4 गोष्टी लिहून ठेवायला काळजाला माझ्या. एवढं सुंदर जीवन जगा, एवढं सुंदर जीवन जगा गेला होता की तुम्ही बोलले की लोक तुमच्या सोबत बोलले पाहिजे. तुम्ही बोलले की लोक तुमच्या सोबत बोलले पाहिजे, तुम्ही चालले की लोक तुमच्या सोबत चालले पाहिजे, तुम्ही बसले की लोक तुमच्या सोबत बसले पाहिजे, आणि तुम्ही मेलेले लोकांना कळल्यानंतर लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे. बस एवढं चांगलं जीवन जगायचं, जास्त जगण्याची गरज नाही. हे करण्यासाठी काय करायचं? बोल किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. वो मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. क्षेत्र कोणतंही असो बाबा, या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा, लोक तुमचं नाव घेतात. अरे परमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन चांगलं जगलं तर प्रत्येक मंदिरात फोटो लागतात, प्रत्येक घराघरात तुमचे फोटो लागतात. उदाहरण आपल्या परिसराचं वैभव असणार कोंडाजी बाबा डेअरी. परमार्थिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं मला सगळे लोक नाव घेतात, घेतात तरी घेतात. परमार्थिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं तर लोक तुमचे फोटो लावतील. राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करा तर घराघरात नाही, गावागावात तुमचे पुतळे होतील महाराज, बरोबर का नाही? सांसारिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करा, तुम्ही गेल्यानंतर निश्चित लोकांना वाईट वाटल्याशिवाय सांगू
जीवन जगत असताना जीवनाचं पूर्ण संपलंय महाराज. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख मानण्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, निश्चित तुम्हाला मोठा होतो. विठ्ठल मी कोण आहे सा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या तीन गोष्टी माणूस विसरून गेलाय. फक्त माणूस धावपळ करतोय. हो किती धावपळ वाढली महाराज माणसाची. अरे नोटबंदी झाली म्हणजे लोकांची धावपळ नाही कमी झाली. जीएसटी लागल्यापासून लोक अजून टमाटे लावायला लागले. जीएसटी लागल्यापासून अजून मोठे मोठे उद्योग सुरू करायला लागले. प्रत्येकाची धावपळच त्याच्यासाठी. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, सर्व बागायतदार मंडळी आहात, तुमचा परिसर नेहमी चांगला हिरवागार असतो. रात्रंदिवस शेतामध्ये तुम्ही एवढे कबाड कष्ट करता, याची कुठे त्याच्या डोक्यावर, त्याची कुठे त्याच्या डोक्यावर, एवढे कुठारी जे करता, हे देवासाठी करता का पैशासाठी करता बाबा? कशासाठी? रात्रंदिवस शेतामध्ये जे कष्ट करताय देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. हे कसं कळलं तर सोपं करून सांगू. 550 किलोमीटर प्रवास करून मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. सगळ्या केलं की अशा नंदीबाईला सारख्याच म्हणावं. महाराज लोकांचं सांगितलं की अशा गुरगुळ्या कशा का लोक काही कळत. बसणाऱ्या समाजाला फक्त महाराज लोकांचे कपडे, महाराज लोकांच्या गाड्या आणि महाराज लोकांचं पाकिट दिसत आहे. महाराज लोक एक अशी जाते महाराज ती जिवंत असून मेल्यासारखी. खरं सांगतो तुम्हाला, तुमच्या गावातल्या कोणत्याही माणसाला 25,000 रुपये पगार देतो महाराज. किती? 25. कुठं मी नारदाच्या गादीवर सांगतो, कारण फक्त माझ्यासोबत राहायचं महाराज, काहीच करायचं नाही. मी जिथं खाईल तिथं खायचं, मी जिथं उठल तिथं उठायचं, मी जिथं झोपल तिथं झोपायचं. नुसतं खाण्यावारी सुद्धा तुम्ही एवढे दिवस माझ्यासोबत राहू शकत नाही, कारण दररोजचा 2 ते 1,500 किलोमीटर प्रवास महाराज दररोजचा. आणि काय देऊन देऊन देता काय लोक तुम्ही महाराज. 2 तास खिचडी शिजवणाऱ्या पहिला सुद्धा वाटतं की सरकारने मला 15,000 पगार दिला पाहिजे. खिचडी शिजवायला काही घाम गाळावा लागतो, तरी सुद्धा त्यांना वाटतं की 15,000 रुपये सरकारने मला पगार दिला पाहिजे. शेपडे सुमडे पोर शिकवायला सुद्धा शिक्षक लोकांना असं वाटतं की सरकारने आम्हाला 1 लाख रुपये महिना दिला पाहिजे. अरे या महाराष्ट्रामध्ये 24 तास ड्युटी करून सर्वात कमी पगार घेणारे फक्त आपली महाराज लोकांची. रात्री 4 संध्याकाळी 6 वाजता रोड निघलो होतो. बरोबर मला वाटतं 3, 3:30, 4 वाजता आळंदीत आलो आणि 4 वाजता झोपलो की लगेच 7ला जेवण. आंघोळ केली बरोबर, पण तिथं टाइम आल्यावर 2-3 तास खाल्ले की नाही लगेच कसं झालं राम कृष्ण. हे झालं की दिवसभर प्रवास करायच्या घरी जायचं. 24 तास प्रवास करून 10-12,000 रुपये भेटतात, 20-25,000 रुपये भेटतात. त्यातले अर्धे पैसे घरी जेवत जातात महाराज. 2-4 टोल नाके नेटवर ठिकाणी धंदेदार मी सुरी घेतली की बायकोच्या हातात नुसतं नारळच जातात. एक वाक्य घेऊन ठेवायला लागला. महाराज लोक किती पैसे घेतात याचा विचार करण्यापेक्षा महाराज लोक त्या पैशाचा करतात काय याचा मी थोडाफार चांगला विचार करत आहे. प्रत्येकाचे प्रयत्न सुखासाठी चालू आहे, प्रत्येकाचे प्रयत्न मला दुःख हटवा म्हणून चालू आहे. म्हणून माणसाची जीवनाची सर्वात मोठी प्रकारची काय, माणूस आलाय कशासाठी. अशा अज्ञानी माणसाला जगत खूप मार्गदर्शन करतात. हे बाबांनो जीवनामध्ये आले ना तर काहीतरी विचार करा. काय विचार करा हेच महाराज बोलायचे पहिले. आलेल्या प्रत्येक जीवनामध्ये यथार्थ विचार केला पाहिजे. सारासार विचार, सार आणि आसार याचा विचार करा. आता सार म्हणजे काय ना आसार म्हणजे काय सोपं आहे महाराज. लोक खाजवायची गरज नाही. भगवंताला सोडून जगातले जेवढे काही विचार आहेत तेवढे सगळे आसारामध्ये कोण प्रमाण तो संसार. भगवंताला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी त्या सगळ्या अविचारी जातात. सार आहे, सार फक्त सार 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 विठोबा नाम तुझे सार. या जगातील सगळ्यात सत्य गोष्ट जर काय असेल तर तो भगवान परमात्मा आहे. ब्रह्म सत्य जगात बाकीचं सगळं दिसते महाराज. किती जरी केलं तरी काही फायदा नाही. काही लोक म्हणते महाराज तुकोबाने मला विचार करायला लावतो, मी विचारवंत नाही का? सगळेच विचारवंत लोक आहोत दादा. एका दिवसासाठी तुम्ही आम्ही एवढा मोठा खर्च केलाय महाराज. एवढे सुंदर माईक सिस्टीम, एवढा सुंदर कॅमेरावाले, एवढं सुंदर नियोजन केलं, एवढं सुंदर जेवणाची व्यवस्था, गायक वादक केले. खरं सांगा हे नियोजन सर्व निवड परिवाराने विचाराने केलं का अविचाराने केलं? आज एवढं तुम्ही कमीत कमी 1 कोटी रुपयाचं मंदिर बांधलंय. विचाराने बांधलं का विचाराने? विचाराने. मग शेतीमध्ये तुम्ही एवढे चांगलं उत्पन्न घेताय, मुलांना चांगलं शिकवताय, एवढे चांगले लग्न करताय, एवढे चांगले बंगले बांधतात, एवढा चांगला मुलांना इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर करताय. हे विचाराने करता काय विचाराने? महाराज आम्ही तर एवढे विचारवंत आहोत, तुम्ही विचार करायला काय आला होता? हा पहिला तुम्ही आम्ही विचारवंत नाही असं नाहीये. सगळेच माणसं विचारवंत आहेत, पण विचार फक्त संसाराचा करता, परमार्थाविषयी लोक सगळे झोपलेले.
आणि असा विचार करून अधोगतीला जाण्यापेक्षा आत्मनात्म स्वरूपाचा विचार करून परमानंद स्वरूपाला प्राप्त होणं सांगतात. सारासार विचार लवकर उठा उठी म्हणजे दररोज एका सेकंदाला विचार करा. काही काही लोक आम्हाला म्हणतात महाराज काय तरुणपणात काही परमार्थाचा विषय का परमार्थ म्हातारपणी कोण म्हातारपणी काही जमत नाही का? म्हाताऱ्या माणसाकडून पापच होत नाही तर पुण्याच्या पेक्षा कशी करायची? उद्या जर समजा मोदी साहेबांनी मन की बात मध्ये सर्वांना सकाळी 6:30 वाजता आवाहन केली, मेरे भाइयों मेरे बहनों, हा आवाज ऐकला लाईट गेली तर बाकीचे तुम्हाला असंही मिळतं का? म्हणजे नेमकं पुढं म्हणतं काय? मेरे भाइयों और मेरे बहनों, कल से भारत पाकिस्तान युद्ध शुरू होने वाला है और निगोड़ गांव में जितने कोई बूढ़े लोग हैं वो सीमा पे हाजिर हो. आता ही म्हातारी शिबिर नेऊन करायचं काय? या नाही धोतर धरता येते तिथं जाऊन काय दिवे लावणार आहे? अजिबात नाही. कारण भाग केलं लोक विचार करत नाही असं नाहीये. त्या विचाराने तुम्हाला फायदा तर होतच नाही पण हानी झाल्याशिवाय मात्र राहत नाही. महाराज दोघं नवरा बायको आणि त्या माणसाचा सासरा म्हणजे तिघं जण रस्त्याने जात होते. हिवाळ्याचे दिवस होते. एका माणसाने एवढी सुंदर 2 एकर ज्वारी लावली होती महाराज. एक एकरची असं असेल इतकं मोठं. सासरे पण त्या जवायला म्हणजे जावाय बापू जी मामा मला असं वाटतं या माणसाला 20 पोते ज्वारी होणार. जवाई म्हणे नाही हो काय सर्व पाणी पाऊस जर काही रोगाई आली तर 10 पोते. सासरा म्हणायचं 20 पोते, जवाई म्हणायचं 10 पोते. सासरा म्हणायचं नाही जावाय बापू तुम्हाला काय कळतं, मी प्रगतशील शेतकरी तुमच्यापेक्षा मला ज्ञान जास्त आहे. सासरा म्हणायचा 20, जवाई म्हणायचं 10. 20 10 20 10 20 10 करता करता आम्ही येतो कायची भांडण. जवाई बापू म्हणे मामा 10 पोते होईल. सासरे बाबा म्हणे जवाई बापू 20 पोते. आता सासर थोडासा वाळलं होतं महाराज. जवाई हे बघते मग 75-90 किलोचं म्हणता का ते म्हणायचं नाही 20. जसा जवाईला सासरा धरला तसा दंडीशी खाली आला आणि जवाई सासऱ्याच्या छातीवरच बसला. म्हणतो का 20? ते म्हणायचं नाही. म्हणतो का? ते म्हणायचं 20. असं घोसळू अख्खी अख्खी पाठ लाल केली महाराज. त्या माणसाची पोरगी लावतो बसू आपल्या बाप्पा म्हणे बाबा ते बावळ म्हणतं ना 10 पोते म्हणा का तुमच्या बापाचं आहे का? तुम्ही शेत पेरलं नाही, शेत तुमच्या मालकीचं नाही, तुमच्या काय घरचं चालतं ते म्हणता येणं तर म्हणा ना. तिचा बाप समोरला बसू माझी पाठ किती बी घासू पण 10 पोतेची कळ कशी सोसू. असा किती विचार केला म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये सारा विचार. अनेक ठिकाणी साधू संतांनी तुम्हाला मला जागे आहे. उठा जागे वारे आला नुसता विचार नका करू. नाम धरा कंठी. त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. कंठात धारण करा म्हणजे नेमकं काय हो? भगवंताच्या फोटोला गळ्यात त्या दोरी बांधायची गळ्यात तुटवायचं असं नाही. भगवंताच्या नावाविषयी अंतःकरणामध्ये काय करा? आवड निर्माण करा. आणि असं जर तुम्ही जीवनामध्ये केलं तर तुमच्या जीवनात किती मोठं संकट वाढण्याची ताकद माझ्या भगवंतामध्ये अनुभवाचं. त्या भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट असलं ते निवारण करतो. किती उदाहरणं सांगायची तुम्हाला? सगळ्यात पहिले संसाराचं उदाहरण सांगतो, नंतर परमार्थाचं उदाहरण सांगतो. बऱ्याचशा माझ्या मायमावल्या कीर्तनाला आलेले. मायमावल्यानो एक छोटासा प्रश्न तुम्हाला सर्व मंडळीला करतो. एखाद्या मायमावलीचा नवरा जर दारू पित असेल, एखाद्या मायमावलीचा नवरा जर दारू पित असेल तर हात वर करू नका. ते दलिंदर जरी घर बसेल असेल तर जण घरी गेल्यावर हात बसवतो. अजिबात हात करू नका. पण एखाद्या मायमावलीचा नवरा जर दारू पित असेल, त्या मायमावलीला जर असं वाटत असेल माझ्या नवऱ्याने दारू सोडावी, माझा संसार चांगला करावा, तर मी सांगतो त्या मायमावलीने फक्त एका मंत्राचा जप करा 2 महिने. जर तुमच्या नवऱ्याने दारू नाही सोडली तर मी नारदाच्या गायत्री सांगतो की कीर्तन करायचं सोडले होईल. ताकद करतो त्याच्या नावामध्ये. तर म्हणसा महाराज बाकीचं नका काही सांगू, फक्त हे सांगा बाबा. प्रत्येक मायमावलीने जर 1-2 महिने एका मंत्राचा जप केला तर निश्चित त्याच्या नवऱ्याची दारू सोडली. ऐका मायमावल्यानं प्रत्येक मायमावलीने स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? 1 तास.
चपाती भाजी भात करायला कमीत कमी 1 तास तर लागतो चपात्या करायला, ते भांडे कुठे घासायला 1 तास. 1 तासामध्ये तुमच्या कोणत्या पण इंद्रियाला काम आहे, हाताला काम आहे, चपात्या करायचा, कुंडा मळायचा, पायाला सुद्धा काम आहे, पाणी सुटलं पाणी घेऊन यायचं, एखादा डबा आणायचा, डोळ्यालाही काम आहे, चपाती भाजली का नाही ते बघायची, नाकालाही काम आहे, भाजी शिजली का नाही ते बघायची. खरं सांगा 1 तासामध्ये तुमच्या तोंडाला काय काम आहे? स्वयंपाक होईपर्यंत तोंडाला काय काम आहे? काहीच काम नाही. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत उद्यापासून तुम्ही नेम करा महाराज, सुरू करा उद्यापासून आणि फक्त या मंत्राचा जप करा. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. असं जर तुम्ही देवाचं चिंतन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती? 5000 वेळेस. आणि 5000 वेळेस नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जातं तर ते जेवण असून तो काय होतो? प्रसाद होतो. आणि तो प्रसाद किती वाईट माणसानं खाऊ द्या, त्याची बुद्धी बदलल्याशिवाय राहत नाही. हा काय आहे? परमार्थाचा उदाहरण सांगा. उदाहरण सांगतो. ज्यावेळेस भर सभेमध्ये द्रौपदीला दुःशासनाची साडी फेडत होता त्यावेळेस सर्वांनी माना खाली घातलेलं, त्यामध्ये भीष्माचार्य सुद्धा होते. आणि भीष्माचार्य ज्यावेळेस शिरपंजरी पडलेले, भगवंतांनी भीष्माचार्याला पाशी पांडवांना दिला आणि सांगितलं भीष्माचार्य यांना धर्माच्या काही गोष्टी सांगा. धर्माच्या गोष्टी ज्यावेळेस भीष्माचार्य पाशी पांडवांना सांगत होते त्यावेळेस द्रौपदी मदतच असली. चांगले लोक किंवा वाईट हात काढत आणि ते ज्यावेळेस हसतात त्यांच्या हसण्याच्या मागचं कारण नक्की काही ना काहीतरी वेगळं असतं. भीष्माचार्याने द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी 5 पतिव्रतामध्ये एक पतिव्रता येतो, कुलवान स्त्री आहे. काय ग एवढी चांगली धर्माची चर्चा चालू असताना तू का हसलीस? द्रौपदीने हात जोडले, बाबा क्षमा असावी मला, तुम्ही आता माझ्या नवऱ्याला धर्माच्या गोष्टी सांगत आहात. बाबा ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासनाची साडी फेडत होता त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता? भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागली आणि भीष्माचार्याने सांगितलं, बस द्रौपदी कळलं का मला तू का हसलीस? पण ऐक ना द्रौपदी, तुला वाचवण्याची इच्छा होती का? मला असं नाहीये मला तुझ्या माझ्या डोळ्यासमोर होताना पाप मी पाहू नव्हतो शकत. पण काय करू ग, मी काय केलं होतं? दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं? अन्न खाल्लं होतं. अगं वेळे, दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी काय झाली होती? खराब झाली होती. कीर्तन ध्यान देऊ नाही का दादा? वाईट माणसाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर जर चांगला साधू माणूस बिघडू शकतो, कीर्तन ध्यान देऊ नाही का? वाईट माणसाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर जर चांगला माणूस बिघडू शकतो तर चांगला अन्न खाल्ल्यानंतर बिघडलेला माणूस का सुधारणार नाही? म्हणून महाराज हा नेम करा. पण मला माहिती माझ्या मामाने एवढा चांगला नेम करणार. स्वयंपाक सुरू झाला की त्यांचा दुसरा तंत्र असतो, असे गाणे म्हटल्यावर तरी तर दारू नाही करणार तर काही पण करत. म्हणून माझी विनंती प्रत्येकाने भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. काय टाकायचं? बलपोळी महाराज द्रौपदीच्या जीवनामध्ये संकटाला भगवंताने तिचं रक्षण केलं. गजेंद्राच्या जीवनामध्ये संकटाला भगवंताने तेही रक्षण केलं. कारण देवाचं रीत आहे. जो भगवंताला आपलं समजतो देवाचं रीत आहे. मागे पुढे व्हा, आधी काय नाही. पाची पांडवाच्या जीवनामध्ये संकटाला रात्रंदिवस 100 कौरव पाची पांडवांना मारण्याचा प्रयत्न करत होते. पाची पांडव होते रात्रंदिवस भगवंताचे पाची पांडव अखंड दयाच्या चिंतने संकट किंवा धरतील दोषी दयाच्या चिंतने संकट संसार समुद्रात तुम्ही निश्चित समुद्रा सर्वांना खरं सांगू का? प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाने कोणाच्या वर्ष सातार गेल्यानंतर हा विचार केला पाहिजे. हा माणसं विचार करत नाही हो. मुलीचं लग्न करायचा विचार करता. अरे माणसं एवढी विचारवंत आहे की मुलगी जन्माला आल्यानंतर तिची 21 वर्षाची पॉलिसी काढतो. किती वर्षाची? 2021 इलेक्शनची तयारी सुरू केली महाराज लोकांनी. कोणी प्रचार करतंय, कोणी ह्या पक्षात त्या पक्षात कोणी मारतंय, कोणी इकडे जातंय, कोणी तिकडे जातंय. करतो कोणी माणूस घर बांधायची तयारी करतात, इलेक्शनची तयारी करतात, मुलीच्या लग्नाची तयारी करतात. बसणारे जेवढे मायबाप तुम्ही तुमच्या मरणाची तयारी केली का? कोणी तुम्हाला मरणाची काय तयारी आहे का? जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम
देत जा रे. संसारातील कोणतीच गोष्ट माणसाला सोडत नाही. तुम्हाला जर पैसा असला की माणूस जगतो, कोणा सांगितलं तुम्हाला? आणि पैशाने जर माणसं जगली असते ते श्रीमंत मोठे मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते. अजिबात परमाच्या ठिकाणी कोणाचा वशिला करत नाही. काय कमी होतं? 15-20 दिवसापूर्वी एक महाराष्ट्रातील भारतातली एक चांगली व्यक्ती गमावली महाराज. त्यांचं नाव होतं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. काय कमी होतं त्यांच्याकडे? गोव्यासारख्या राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्राचे माजी मंत्री होते, पैसाही भरपूर होता, डॉक्टरही चांगले होते, अमेरिका सारख्या देशामध्ये इलाज चालू होता, तरी सुद्धा पैशाने माणसं जगत नाही. काही काही लोक म्हणतात महाराज अटॅक आला तर अर्धा तास सापडला असताना पुण्यात गेलो असतो तो मात्र जगला असतं. काही होता मुंबईचे मानकी डॉक्टर आले नाही, काय नव्हतं महाराज, त्यांनी हजारो अटॅक आलेल्या लोकांना वाचवलं, हजारो लोकांना जीवदान त्या डॉक्टरांनी दिलं. त्यांना स्वतःला अटॅक आला तर काही करता आलं नाही. मी तो कोणाचाच वशिला चालते, कपालला चहा कपालला बशील का बशील लोक चहा पित होती, मारायला बशील लागेल. क्षणभंगूर जीवनी कलिका क्षण प्राप्त म्हणून संसारातल्या गोष्टीचा अभिमान करू नका. हे जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेने चाललं असं समजा. हे काळाची काय माणसं महाराज रे, तुम्ही 50 लाखाचं जर घर बांधलं तर मला नाही वाटत आतापर्यंत एखाद्या माणसाला घरात फुगलं अजिबात नाही. अपने खातिर महल बनाया और आप ही जाकर जंगल सोया. 200 कोटीची जरी हवेली बांधली महाराज तरी शेवटी मुक्काम तर महाराज तुमचा पत्राच्या शेडमध्ये त्याच्यामुळे जास्त शायनिंग मारायची नाही. कितीही मोठा गोल्डमॅन असू द्या, त्याच्या 4 बोटात 4 अंगठ्या असू द्या, हातात सोन्याची घडी असू द्या, गळ्यात 10-5 किलोचं लॉकेट असू द्या, माणसं मेल्यानंतर रडता लॉकेट काढतात महाराज हातातल्या अंगठ्यावर असतात. संसारातल्या कोणत्याही गोष्टीचा अभिमान जीवनामध्ये घेऊ नका. बरं तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या मनसर परिसरामध्ये, तुमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये एखादा वारकरी माणूस मिळा आणि त्याच्याकडे ती पवित्र तुळशीची माळ काही असं एखादं उदाहरण आहे तो. आपण जर लोकांना म्हणावं आता माळ घाला, लोक म्हणतात महाराज आमची मनाची माळ आहे ना, काय मनाची माळ आहे. हे जर तुझ्या बायकोने तुला म्हणलं जमत का? आणि काय पतिदेव काय म्हणजे मंगळसूत्र घालायचं, हो काय कुंकू लावायचं, गावाला माहितच आहे तुम्ही माझे पतिदेव आहे. तसं तिथं जमत नाही तर इथं शाळा भरा करायचं नाही. माझी विनंती करा तयाच्या चिंतने निर्सेल संपत तराल दुर्गत काय करायचं तर मग या कोणी वाचे स्मरे राम नाही हाची देशी. आणि हे जर जीवनामध्ये तुम्ही केलं महाराज तर सांगू तुम्हाला तुका म्हणे गोटी ज्या निमित्ताने कार्यक्रम ठेवलेला आहे त्या निमित्ताने थोडंफार मी दररोजच कीर्तनातून मार्गदर्शन करतो. अरे जोपर्यंत मायबाप जिवंत तोपर्यंत मायबापाची सेवा जीवनामध्ये घडली पाहिजे. याचं कारण असे ज्या दिवशी तुमच्या जीवनाचा बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ना त्या दिवशी तुम्हाला मायबापाचं महत्व कळेल. मी दररोजच कीर्तनामध्ये सांगतो अरे जिवंतपणी मायबापाची एवढी सेवा करा, एवढी सेवा करा, एवढी सेवा करा की मेल्यानंतर दसऱ्याची शिकायची गरज नाही पडली पाहिजे. आज महाराजाचा जर विचार करायला गेलो ना तर जिवंतपणी कोण मायबापाला भाकरी सुद्धा घालत नाही आणि मेल्यानंतर मग दसऱ्याची काय पुण्याची काय नाही होता का? अरे जिवंतपणी मायबापाची एवढी सेवा करा की मेल्यानंतर कावळा शिवायची वाट पाहायची गरज नाही पडली पाहिजे. मी सांगू या जगातलं चालतं बोलतं दैवत आपले मायबाप माणूस बोली चालतं बोलतं दैवत आपले मायबाप आहे. कीर्तनात एक वाक्य लिहून ठेवा काळात ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल त्या दिवशी समजून चला की तुमच्या जीवनातला मायेचा सागर आटला महाराज. कारण जगात माय सोडून दुसरं खरं प्रेम कोणी तुमच्या करत तुम्हाला बायको करती बायको सारखा लबाड प्राणी जगात दुसरा कोणताच नाही. बाई म्हणती घर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं
बाबा सांगतात तू घे 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 रे हरे नाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला कारण तुझ ठाई ठाई संसारा पायी होया संसारा पायी तू म्हणशील बायका पोर मी तुझ्या मागची चोर तू मेल्यानंतर मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. तुम्ही जाणकार मध्ये खरं सांगा आपण मेल्यानंतर आज घरचे होतात का बाहेरचे होत? तुम्हाला आम्हाला कसं का माहिती आम्हाला लावलीच नाही अजून बरोबर आहे. आपल्याला आग घरचे लावतात का बाहेरचे? तुमचे आग लावतात त्यांच्यासाठी एवढं कमवायचं कशाला नाही. मागून चढायला लागलं कोणी 2-3 लिटर पेट्रोल टाकतं आपलं रॉकेट टाकतं लयच्या कांदा चांगला धर्मान असतो 2-3 लिटर तूप टाकतो पण मात्र जिवंत ठेवत नाही मारल्याशिवाय. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माया जाईल त्या दिवशी समजून चला की तुमच्या जीवनातला प्रेमाचा सागर आटला. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी समजून चला की तुमच्या जीवनातला आधार संपला. अरे बाप म्हातारा असू द्या वाटवर झोपेला असू द्या तरी त्या घराचा तो आधारवड असतो. काय असतो? आधारवड असतो. बाप गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काय दुःख असतं ज्याचा बाप नाही त्याला जाऊन विचारा. या भारताचा सर्वात मोठा क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर त्याला भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला महाराज. सचिन तेंडुलकरांना विचारलं कसं वाटतंय तुम्हाला किती आनंद झालाय त्यावेळेस सचिन तेंडुलकरांचे डोळे भरून आले आणि त्याने सांगितलं अहो मी आज या जगातील सगळ्यात मोठा क्रिकेटर आहे. माझ्यापेक्षा मोठा क्रिकेटर या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी होणार नाही. माझं कार्य एवढं सुंदर आहे की भारतरत्न पुरस्कार सारखा एवढा चांगला रत्न पुरस्कार मला जाहीर झाला आहे. पण खरं सांगू हे सर्व सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे ज्या दिवशी माणसाच्या जीवनाचा भाग मी नेहमी सांगत असतो. बरेचसे लोक सांगतात की आईचे उपकार माणसावर जास्त आहे. ठीक आहे आईचे उपकार तर असतात बापाचे उपकार आईपेक्षा जास्त असतात पण बापाचे उपकार माणसाला दिसत नाही. तुम्हाला कसं कीर्तन ज्ञान नाही. एखादा मुलगा आपल्याला सांगतो आई मला 1 रुपया दे ना ग. पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगाला दिसलं. कीर्तन ध्यान नाही का? पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगाला दिसती. पण आपल्या शाळेची 50-50 हजार फी भरणार बाप तुम्हालाही दिसला नाही मला सुद्धा काय दिसला नाही. दिसलाच पाहिजे त्याला. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगाला दिसली. पण रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर गावाला बाहेर गेला बाप तुम्हालाही लक्षात आला नाही मलाही लक्षात आला नाही. अरे आई ए आई आपला मुलगा नोकरीला लागला पाहिजे याच्यासाठी रडणारी आई सर्व जगाला दिसली. पण माझा मुलगा नोकरीला लागलाच पाहिजे याच्यासाठी 15-20 लाखाची बॅग घेऊन पुढाऱ्याच्या पाया पडणार बाप तुमच्या आणि माझ्या सुद्धा लक्षात आला नाही. किती गरीबातली गरीब माय असल्या हो ती जर मरण पावली तर तिच्या कपाटामध्ये कमीत कमी 15 साड्या सापडतील. माझी किती साड्या सापडतील? 15. 50,000 रुपये महिन्याला कमवणारा आपला बाप त्या बापाने कधी चांगला 5 ड्रेस शिवला नाही. तुम्हाला तुमच्या आणि माझ्या लक्षात काय येऊ नये. एकूण ते 1 मुलीचं लग्न असावं झालं सकाळच्या 8 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेला तुमची आई 4 साड्या बदलती. पण ज्या माणसाने लग्नासाठी 15 लाख रुपये खर्च केलाय पूर्वी निघायची वेळ होती तरी सुद्धा बापाला कपडे बदलायला वेळ भेटत नाही. तो बाप तुमच्या आणि माझ्या लक्षात काय येऊ नये. बाप 4 गोष्टी लिहून ठेवा. 4 वेळेस बाप रडतो. पहिल्यांदा बाप रडतो ज्या दिवशी एकूण ते 1 मुलीचा साखरपुडा होतो. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी मुलगी सासरला जाती. तिसऱ्यांदा बाप रडतो एकूण ते 1 मुलगी ज्यावेळेस तरुणपणात विवाह होती. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्या मुलासाठी सर्व काही करायचं तो मुलगा ज्यावेळेस कमरात लात मारून घराच्या बाहेर काढून देतो त्या दिवशी बापाला खूप रडू येतो महाराज. म्हणून माझी विनंती 2 गोष्टी लिहून ठेवा काळजावर. अरे संसार करत असताना बापाला भ्या आणि परमार्थ करत असताना पाप करायला नको. व्यक्ती जीवनामध्ये मोठा झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या गोठ्यात गाय आणि ज्याच्या घरात माय त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. पण गोठ्यात गावरान गाय जर्सी गाय अजिबात नाही. गोठ्यात गावरान गाय आणि घरात सुद्धा सासू माय नाही सख्खी माय. काही घरच्या स्वतःच्या माय काढून देतात पण सासूबाई घेऊन येतात. अवघड कार्यक्रम आहे. पहिली दिवाळीला बनवती घेऊन आल्याशिवाय राहत नाही. नेमच जगाचा नेम आहे. म्हणून माझी विनंती प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करावी. रोज करताना सांगतो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात
आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नदीची चांदणी दुग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुला जग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नाही काही तुम्हाला करता आलं बाबा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा.